ए आणि बी ने मिळून एक व्यापार चालू केला. ए ने 8 महिन्यासाठी 36,000 रुपये गुंतवले आणि बी काही रक्कम गुंतवून 6 महिन्यासाठी व्यापारात भागीदार राहिला. शेवटी बी ला नफ्यात 15/31 भाग मिळाला, तर बी ने किती रक्कम गुंतवली होती? कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या हेतून वागसर तळमळीपोटी राबतात, कष्टतात लेकरांनो. हा प्रश्न सोडवत असताना शेवटी बिला म्हणजे नफ्याचं गुणोत्तर याचा शोध घेणे कर्मप्राप्त. नफ्याचं गुणोत्तर शेवटी बिला नफ्यातील 15/31 भाग मिळाला. 15/31 भाग मिळाला म्हणजे बीच्या नफ्याचं गुणोत्तर 15/31. याच्या नफ्याचं गुणोत्तर काय? याच्या नफ्याचं गुणोत्तर काय याचा प्रथमतः शोध घेणे. लक्ष द्या कसा घ्यायचा. तर इथं 1 हा संपूर्ण नफा आहे असं समजून घ्या. याला वजा बी ला मिळालेला नफ्याचा भाग या 1 मधून वजा करा. हा पूर्णांक युक्त अपूर्णांक. याची सोडवण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा, वजा असेल अंश, वजा करा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा. म्हणजे 31 वजा 15 छेदस्थानी छेद जसाच्या तसा. म्हणजे अंशातील वजाबाकी 16/31 हा एचा नफ्यातील काय हिस्सा म्हणा, वाटा म्हणा, भाग म्हणा. ओके, पुढे चला सर. आता गणित काय म्हणते की येने 8 महिन्यासाठी 36,000 रुपये गुंतवले. मग इथं येचं भांडवल हा दुसरा प्रश्न. हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा येने 8 महिन्यासाठी आणि 36,000 रुपये गुंतवले. लक्ष द्या, याचा करायचा असतो गुणाकार लेकरांनो. हा गुणाकार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा 2,88,000 रुपये असं काही उत्तर प्राप्त होते. लक्ष द्या. आता हे झालं सर. इथं ए आणि बी यांचं नफ्याचं गुणोत्तर जे आहे ते याचं नफ्याचं गुणोत्तर आहे 16/31 आणि याला भागीला बीच 15/31 आहे सर. 15/31 इथं हा संयुक्त अपूर्णांक बनतो लेकरांनो. प्रत्यक्षात एबीच संक्षिप्त मध्ये नफ्याचं गुणोत्तर काय याचा शोध कसा घ्यायचा लक्षात घ्या. A/B म्हणजे गुणोत्तर स्वरूपातच हे मांडणं होय. एस बी यांच्या नफ्याचं गुणोत्तर आम्ही अशा पद्धतीनं मांडतो. हे पद सुद्धा असे मांडलेले भागीलाच आहेत. A/B म्हणजेच ASB याचं आणि बीचं नफ्याचं गुणोत्तर हे अशा पद्धतीचं आहे. आम्हाला या नफ्याच्या गुणोत्तराला संक्षिप्त करायचं, उत्तराप्रत भरावर पावलं उचलायची म्हणून. मग पुढे चला. हा झाला संयुक्त अपूर्णांक. याची सोडवण करत असताना लेकरांनो संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो. म्हणजे 16/31 कडे येताना हे 31 मांडा गुणीला आणि छेदस्थानी काय उरले तर 15. इथं 31 ला 31 खलास. म्हणजे ए बी यांचं नफ्याचं गुणोत्तर काय तर 16 आणि 15. 16/15 असं तुम्ही म्हणू शकता. पुढे चला. आता उत्तराकडे पावलं. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करा. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या निर्व्याज भावनेपोटी माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप. लक्ष द्या. पुढे चला. आता काय करायचं की 2,88,000 हे याचं भांडवल आहे लेकरांनो. आता बीचं भांडवल किती बाबा हे आहे याचं भांडवल बरं का. बीचं भांडवल किती माहित नाही ते उदाहरणार्थ X समजा. आता पुढं त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर, ए बीच्या नफ्याचं गुणोत्तर काय आहे 16/15 हे इथं असं दर्शवा. 16/15 करायचं काय फक्त त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार. या 2,88,000 सोबत हे 15 गुणीला जातील. छेदस्थानी
इथं मात्र एक गोष्ट की हा बी याच्या भांडवलाची मुदत दर्शवली 6 महिने, हे मांडायचं विसरलो, माफ करा. इथं एक्स सोबत या बीची भांडवलाची मुदत आहे 6 महिने, ती मांडायला विसरू नका. म्हणजे या 6 सोबत आता हे 16 गुणीला घ्या, हे एक्स इकडं जरी मांडले तरी चालते लेकरांनो. हा भाग जातो 18,000 आणि हा 6 18 होतात, हा भाग जातो 3,000. म्हणजे उरलं काय तर 3,000 आणि 15. 3,000 सोबत गुणीला 15, समोर एक्स, 15 3 45, त्यावरती 0, 45,000 रुपये. म्हणजे एक्सच मूल्य काय तर त्या बीचं भांडवल किती यासाठी गृहीत धरलेलं चलपद. लक्ष द्या. म्हणजे भांडवलाचं गुणोत्तर गुणीला मुदतीचं गुणोत्तर बराबर असते नफ्याचं गुणोत्तर. ही मांडणी लक्षात घ्या, मी थोडस विसरलो. या बीच्या भांडवलाची मुदत आहे 6 महिने. हे एक्स आहे उदाहरणार्थ गृहीत धरलेलं भांडवल. भांडवलाचं गुणोत्तर गुणीला मुदतीचं गुणोत्तर, हा गुणाकार म्हणजे नफ्याचं गुणोत्तर असते. हे नफ्याचं गुणोत्तर आहे ए बीचे. प्रश्न जो विचारला की बीने किती रक्कम गुंतवली होती, त्याचं उत्तर 45,000 रुपये. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. तुमच्या हितासाठी सांगतोय. बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.